नमस्कार। आज योगिनी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्यासाठी पुन्हा एक विठ्ठलावरची भावपूर्ण कविता घेऊन आली आहे। ही कविता लिहिली आहे जयश्री दाणी यांनी। जयश्रीजी या दैनिक नवराष्ट्रमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत। लहानपणापासून लेखन वाचनाची आवड असणाऱ्या जयश्रीजींची आतापर्यंत 12 पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांना एकूण 32 पुरस्कार मिळालेले आहेत। आज मी त्यांची जी कविता आपल्यापुढे सादर करणार आहे ती कविता म्हणजे वारीला जाण्याची इच्छा असली तरी अजून योग आला नाही अशा भक्ताची एक हुरहुर आहे आणि ही हुरहुर ते आपल्या या कवितेतून अतिशय सुंदर मोजक्या शब्दांमध्ये व्यक्त करतात। तर आता ती कविता मी आपल्यापुढे सादर करते। आहे जायचे वारीला सांग आजच हरीला। कवितेचं शीर्षक आहे जायचे वारीला सांग आजच हरीला। आता इथे इतर वारकऱ्यांची चाललेली लगबग त्यांची तयारी बघून यांना जाता येत नाही म्हणून त्यांच्या मनात उमटणारे भाव किती सुंदर शब्दात व्यक्त केले आहेत ते बघा। आहे जायचे वारीला सांग आजच हरीला, येऊ लागे इथवर गंध दिंडी पताकांचा, आषाढाच्या धारा संगे वारकरी माऊलींचा, येऊ लागे इथवर गंध दिंडी पताकांचा, आषाढाच्या धारा संगे वारकरी माऊलींचा, आहे जायचे वारीला सांग आजच हरीला। टाळची पळ्या खंजिरी आणि तुळस मंजिरी, बुक्का लावून कपाळी विठू माझा जागे उरी। टाळची पळ्या खंजिरी आणि तुळस मंजिरी, बुक्का लावून कपाळी विठू माझा जागे उरी, आहे जायचे वारीला सांग आजच हरीला। इथे आता बघा वारकऱ्यांचं वर्णन कसं ते छान सांगताय। मुखी सदा हरी नाम आस सावळी डोळ्यात, अशी जीवा दूर ओढ नाचू गाऊ आनंदात। मुखी सदा हरी नाम आस सावळी डोळ्यात, अशी जीवा दूर ओढ नाचू गाऊ आनंदात, आहे जायचे वारीला सांग आजच हरीला। पुढे म्हणताय दिव्य मेळा वैष्णवांचा घाट वाटे जणू आई, दिव्य मेळा वैष्णवांचा घाट वाटे जणू आई, नाही रुतणार काटा सांभाळील रखुमाई, नाही रुतणार काटा सांभाळील रखुमाई, आहे जायचे वारीला सांग आजच हरीला। आता वारकऱ्यांची अवस्था कशी शिगेला पोचली आहे, त्यांची भक्ती किती उत्कट झाली आहे ते बघा। पंचप्राण ओवाळूनी गावे माऊली माऊली, पंचप्राण ओवाळूनी गावे माऊली माऊली, येतो सुखे भेटायाला धरुनी तुझी सावली, येतो सुखे भेटायाला धरुनी तुझी सावली, तृष्णा साठली मनात शब्द नसे आर्जवाला, तृष्णा साठली मनात शब्द नसे आर्जवाला, आहे जायचे वारीला सांग आजच हरीला, आहे जायचे वारीला सांग आजच हरीला, सांग आजच हरीला, सांग आजच हरीला। एक अशी खूप छान लय असलेली ताल असलेली भावपूर्ण अशी ही कविता आत्ता सादर करतानाच मला खूप छान वाटलेलं आहे। या कवितेमध्ये खरं तर एक हुरहुर आहे, पण ती हुरहुर व्यक्त करतानाच वारीचं जे सुंदर वर्णन केले त्या वर्णनातच इतकं बुडून जायला होतं की ती हुरहुरही मागे पडते आणि साक्षात आपण प्रत्यक्ष वारीत नसलो तरीही त्या वारीमध्ये आहोत असा एक भाव निर्माण होतो। त्यामुळे ही हुरहुर सुद्धा प्रिय वाटावी अशी हुरहुर आहे। मला ही कविता आवडली आणि आशा आहे की तुम्हाला सुद्धा ही कविता आवडली असेल, कारण अनेक वारकऱ्यांच्या मनातले भाव व्यक्त करणारी ही कविता आहे। ज्यांना वारीला जाता आलं नाही त्या भक्तांच्या मनातली हुरहुर व्यक्त करणारीच अशी ही कविता आहे। तर आपण आज इथे थांबूया।
आणि भेटूया पुढच्या एकादशीला एका नव्या कवितेसह, नव्या कवितेसह. धन्यवाद.